खापर नसतानाही छोटे मिनी मांडे मी कशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे. चला मग आता पुढील रेसिपीमध्ये आपण बघूया. मी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी पुरण तयार करून घेतलेले आहे. हे पुरण बघा, आपली रेग्युलर रोजची वाटी आहे. ह्या वाटीने एक वाटी एवढी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ मी शिजवलेली. हे पुरणाची रेसिपी मी आधीच टाकलेली, वेळ मिळाल्यास तुम्ही ती बघू शकता. एक वाटी चना डाळ ही मी पातेल्यामध्ये शिजून तिचा येणारा फेस असतो तो पूर्ण काढून त्याच्यात तेवढंच एक वाटीभर गुळ काढून असं हे आजच्या ह्या छोट्या तव्याच्या वरच्या पोळ्या म्हणा, कढईवरच्या म्हणा, त्या खूप गोड बनवायच्या आहे मला. त्याच्यासाठी मी इथे जेवढी डाळ तेवढंच मी गुळ पण घेतलेला आहे. या पद्धतीने पुरण मी तयार करून घेतलं. तर आता त्याच्यासाठी लागणारं पीठ ते कशा पद्धतीने मळून घ्यायचंय, चला मग आता पुढे मी तुम्हाला दाखवते. चला आता पीठ मळण्याच्या आधी थोडस मी मीठ टाकून घेतलं. त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ पूर्ण हे मी विरघळून घेते. पूर्ण विरघळले. आता आपल्याला एक वाटी डाळीसाठी बघा किती पीठ घ्यायचंय, कारण की खापरावरचे जे पुरणपोळी बनवतो 1 किलोला 1 किलोच पीठ लागतं. पण इथे आपण पुरण कमी क्वांटिटीमध्ये भरणार आहोत ना, त्याच्यासाठी इथे पीठ जास्त लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे जवळजवळ 1.5 वाटी पीठ घेतलेले. ज्या वाटीने डाळ मोजून घेतली ना त्याच वाटीने 1.5 वाटी असं पीठ घेतलेले. नॉर्मल साधं पाणी घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आपलं जसं चपातीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं आसट मळायचंय. छान बघा, इथे असं पीठ मी मळून घेतलेले. आता कमीत कमी आपल्याला याला ओला कपडा टाकून 1 तास तरी झाकून ठेवायचंय. ओला कपडा अशा 4-5 घड्या करून घेतल्या, त्याच्यात तो टाकून दिला. त्याच्यावरती वरून थोडंसं पाणी टाकून दिलं म्हणजे आपला कपडा पण सुकणार नाही आणि पीठ पण आपलं असं छान असं मऊ होईल. 1 तासानंतर बघू आपण. 1 तास झालाय, पीठ बघू आपण. कपडा पूर्ण हा ओला आहे. साईडला घेऊ. छान बघा, मस्त आपल्या इथे हे पीठ हे तयार झालंय. आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ. इथे बाजरीचे पीठ घेतलं, थोडं बाजरीचे पीठ हाताला लावलं. त्याच्यानंतर बघा आतमध्ये असे वाळून घ्यायचे आणि आपल्याला छोटे छोटे असे लोळे भरून घ्यायचे. पिठाचा हात लावायचा म्हणजे लोळे आपले हे व्यवस्थित तयार होतील. असं हाताला पण चिटकणार नाही. आता इथे परातीमध्ये मी ओला कपडा टाकून घेतला. त्याच्यावरती आपण असे आपटायचे ते. त्याच पद्धतीने आता दुसरा पण भरून घेते. आतमध्ये घ्यायचं असं. आता इथे सर्व लोळे मी असेच भरून घेते. बघा, सर्व लोळे असे या पद्धतीने भरून घेतले. आता लोळा बघा किती छोटा दिसतो आणि आपटल्यावर बघा आता कसा पसरतो. बघा, आपटल्यावर लगेच त्याची साईज असते, कारण की पीठ हे पसरून जातं त्याच्यामुळे आपल्याला तो मोठा दिसतो. आता त्याच्यावरून परत आपल्याला हाच ओला कपडा टाकून घ्यायचा आहे. या कढईवरती आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची. आता ती गॅसवरती कशा पद्धतीने ठेवायची, चला मग आपण बघूया. आता गॅस चालू केलाय मी. इथे ह्या बाजूला वीट ठेवून घेतली मी बघा, छोटी वीट ठेवून घेतली. त्याच्यावरती कढई अशी ठेवून घेतली मी बघा. कढई अशी म्हणजे इथनं काय होईल, हवा पण जाईल आणि छान मस्त आपली कढई ही तापेल. त्याच्या बाजूला मी तुपाची वाटी पण ठेवली, साजूक तूप घेतलेले इथे. आता आपल्याला थोडासा गॅस कमी करून द्यायचा आहे, का की आपल्याला अजून पुरणपोळी इकडे तयार करून घ्यायची. तूप पण छान वितळून जाईल आणि कढई पण छान आपली तापून जाईल. व्यवस्थित अशी मी घासून घेतली कढई आणि मगच गॅसवरती ठेवलेली. आता बघा, इथे मी परातीला कपडा बांधून घेतलेला आहे, का की पोळी आपली ही मोठी होईल. मोठ्या साईजची हातावर झटकून लगेच आपल्याला ही टाकता येईल. अशा हातावर घेण्याची पण गरज नाही. सहज ही पुरणपोळी प्रत्येक महिलांना बनवता येईल. या पद्धतीने मी तुम्हाला
दाखवते. आता त्याच्यावरती आपण हे बाजरीचे पीठ घेतलेले आहे बघा. बऱ्याचशा ताईंचा असा प्रश्न होता की बाजरीचं पीठ का लावायचं, पण आधीपासून आम्ही जसं आठवतं तेव्हापासून बघतो तेव्हापासून हे बाजरीचंच पीठ वापरत आलं. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता, पण आम्ही नाही वापरलेलं कधी, त्याच्यामुळे आम्ही हे बाजरीचंच पीठ वापरतो. आता बघा आपण जे लोळे तयार करून घेतलेले ते 2 याच्यावरती मी ठेवले. आता त्यांना आपण वरून पुन्हा थोडंसं पीठ टाकू, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हाताने पसरवता येईल. ह्या पद्धतीने थोडं थोडं पीठ लावायचं. तुम्हाला हे पद्धतीने जमणार नाही हाताचं तर तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता. बघा आता दोन्ही पाते आपले छान असे मोठे झाले. आता इथे पुरण घेते मी. पुरण बघा किती पातळ आहे आपलं, हे बघा बघू शकता. आता त्याच्यावरती आपल्याला पुरण ठेवून घ्यायचे. व्यवस्थित असं काठापर्यंत हे पुरण आपण भरून घ्यायचे बघा. त्याच्यावरती आपण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. पीठ का टाकायचं तर वरून जे आपण पातळ ठेवतो ना ते त्याला चिपकत नाही, म्हणजे पोळी आपली पटकनी मोठी होते. पण हाताला थोडंसं पीठ लावलं, हळूच असं उचलून घेतलं दोन्ही हाताने. फक्त ह्या चवड्याच्या साह्याने ह्या कडा आहे ना त्या आपण दाबायच्या आहे, मध्ये नाही आपण दाबायचं असं बघा. आता इथे परातीवर पुन्हा थोडंसं पीठ टाकून घेतलं, त्याच्यावरती ठेवून हाताने हळूच दाबून घेतलं. हळूहळू असं लाटण्याने लाटायचं बघा. खाली थोडं पण चिपकत नाही. छान असं मस्त कपड्या बांधण्याचा हा फायदा असतो. हातावर बघा अशी थोडी थोडी अशी झटकून घ्यायची. छान अशी मस्त आपण हे टाकून घेतली बघा. आता आपण ते पलटी करून घेऊ. आता त्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं, साजूक तूप. आणि आपली पुरणपोळी आता काढून घेऊ आपण. मस्त आपली छान इथे पुरणपोळी तयार झाली. त्याच्यावरती आपल्याला परत थोडंसं साजूक तूप हे लावून घ्यायचे. अशी खरपूस मस्त मऊ लुसलुशीत आपली इथे गव्हाच्या पिठापासून व गूळ टाकून आपण पुरण बनवून घेतलेली छान अशी पुरणपोळी ही तयार झाली बघा. छान बघा अशी छान आपली इथे ही पुरणपोळी ही तयार झाली बघा. अशी एकदम मऊ, पोटावर चावून घ्या अशा पद्धतीने आपली खरपूस अशी पुरणपोळी ही तयार झाली. ह्या पद्धतीने मी आता सर्व पुरणपोळ्या हे बनवून घेते. छोटे मांडे बघा आपण इथे आज बनवलेले आहे. छोट्या मांड्याची रेसिपी आपली पूर्ण झाली. मऊ लुसलुसीत पोटावर चावता येतील असं आपल्या साध्या गव्हाच्या पिठापासून मी छोटे मांडे हे बनवून घेतलेले, ते पण आपल्या भाजीच्या कढईवरती. तर पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.